हाय हॅलो नमस्कार. आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी सुप्रिया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आम्ही चाललो आता सांगलीला. कृष्णाबाई घाटावर महोत्सव आहे. 7 ते 8 आरती असते. तर आता मुलं पण आले शाळेतून आणि आवरले तर त्यांचं 6:30 वाजलेत. तर आता आम्ही चाललो कृष्णाबाई घाटावर. श्वेता, मी, अथर्व आणि श्लोक. कृष्णाबाई महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो, पण आम्ही यावर्षी पहिल्यांदाच आलो आहे. खूप छान रोषणाई केली होती, मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या, डेकोरेशनही सुंदर केलेलं आहे. तर जवळपास कोणी असतील तर त्यांनी या महोत्सवाला नक्की भेट द्या. त्या ज्ञानाच्या अनुरोधाने चालणारी, त्या ज्ञानाच्या योगे चालणारी शक्ती म्हणजे प्रकृती. शक्ती आहेच, मग ज्ञान कोणतं आहे? आपल्या स्वरूपापासून पुन्हा आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याचं ज्ञान. कृष्णाबाई महोत्सवाला 27 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. ते 1 जानेवारीपर्यंत हा उत्सव असणार आहे. तर इथं आम्ही फोटो क्लिक करून घेतला आणि पाठीमागे कृष्णाबाईचं मंदिर पाहू शकता. किती छान रोषणाई केली आहे, होम केला आहे, छान सुंदर रांगोळी काढली आहे आणि देवीची पूजा पण खूप छान बांधली आहे. जन्माला आल्यानंतर आमच्यातले ज्या काही त्रुटी आहेत, जे काही प्रारब्ध आहे, जे काही संचित आहे, ते हळूहळू सद्गुरू कृपेने आखंड दाखवण्यासाठी उपक्रम आणि त्या सगळ्या प्रक्रियेत आम्हाला प्रत्येक प्रयाग केल्यावर अलग तिथं मिकी माऊस होता आणि त्याच्याबरोबर सगळे सेल्फी घेत होते, तर आम्ही सेल्फी घेतला. देवीसाठी काही गजटले माता भेटना का देवी भेटना, देवी तुझी निर्माण कृष्णा माई की, गंगा माई की. आयुर्वेल पुलावरून नदीमध्ये 75 फुटाचा हार सोडण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते आज आरती करण्यात आली. गंगेची प्रार्थना करा. कृष्णे कृष्णांग संभूते जंतूनां पापहारिणीं सर्व पापहरे देवी. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि. आपल्या कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते कृष्णामाईच्या पूजन या ठिकाणी होत आहे आणि त्यानंतर कृष्णामाई गंगामाई आरतीचा मंगल प्रारंभ होणार आहे. विशाल नरवाडे. कृष्णामाई पूजन चालू झालेलं आहे. विशेषण विशिष्टायाम शुभपुण्यतीर्थौ. विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आज या ठिकाणी आले. त्यांच्या हस्ते कृष्णामाई पूजन चालू आहे आणि त्वरित त्या ठिकाणी आरतीचा आरंभ होणार आहे. आरती होईल. दुरिते निवारी सत्संगा भवभंगाची गंगारी निरसी मम तृष्णे जय देव जय देव. हरि हर सुंदर ओघा इत्यासी आले.
आरती झाल्यानंतर आम्ही काही फोटो क्लिक केले. कृष्णाईची आरती आम्ही करून आलो आहे आणि 7ला आरती सुरू होणार होती म्हणून आम्ही बरोबर 7ला तिथे गेलेलो. पण आरती 7:30 नंतर सुरू झाली, 7:30 पावणे 8ला. त्यामुळं घरी यायला वेळ झाला तर 9:15 वाजले, कारण आरती संपायला 8:30 वाजलेले. तर मग तिथं आरती संपल्यानंतर काही थोडे फोटो वगैरे क्लिक केले. त्यानंतर मुलांना खाऊ वगैरे घेतला आणि आत्ता घरी आलो. कृष्णामाई मंदिराला छान रोषणाई केलेली आहे आणि अगदी सगळं प्रसन्न वातावरण वाटतं. तिथं गर्दी खूप होती, भरपूर लोक आली होती आणि 1 जानेवारीपर्यंत असणार आहे. तर सर्वांनी भेट द्या. आरती अटेंड करून आम्हाला तर छान वाटलं. तर व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन कोण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.